भाजप प्रदेश कार्यालयाच्या बाहेर हा जल्लोष जो आहे तो केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। महायुतीला चांगलं यश जे आहे ते राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपंचायत आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळालेला आहे। त्यामध्ये भाजप राज्यामध्ये नंबर 1 असा पक्ष जो आहे तो राहिलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळेच हा मोठा जल्लोष भाजपच्या वतीनं या ठिकाणी सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। प्रदेश कार्यालयाच्या बाहेर ढोल ताशा जे आहे ते वाजवले जात आहेत आणि जल्लोष जो आहे तो मोठ्या संख्येनं प्रदेश कार्यालयाच्या बाहेर भाजपच्या वतीनं केला जातोय। आपण जर पाहिलं तर भाजपचं यश जे आहे ते महत्त्वपूर्ण मानलं जाते। नगरपंचायत, नगरपालिका यामध्ये भाजपने चांगलं यश जे आहे ते मिळवलेलं आहे आणि त्यामुळेच मोठ्या संख्येनं या ठिकाणी कार्यकर्ते जमा झालेले आहेत। ढोल ताशा जो आहे तो वाजताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि भाजपच्या वतीनं हे जल्लोष जो आहे तो मोठ्या संख्येने या ठिकाणी दिसून येतोय। सर, काय सांगाल, ज्या पद्धतीनं भाजपला यश राज्यात मिळालंय, किती महत्त्वपूर्ण यश आहे? भारतीय जनता पक्ष आता महाराष्ट्राच्या सामान्य जनतेपर्यंत पोहोचला याची पावती आहे आणि त्याहीपेक्षा नगरपालिकेचा विजय आता महानगरपालिकेचा महाविजय हे याचे संकेत आहे आणि त्याहीपेक्षा उद्धव ठाकरेची सेना डबल फिगर मध्ये पण नाही, शरद पवारांची एनसीपी डबल फिगर मध्ये पण नाही, रस्त्यावर वाऱ्यावर उद्धव ठाकरेंनी आपले शिवसैनिक सोडून दिले, पण भारतीय जनता पार्टी आणि महायुती ही 4 आकड्यामध्ये जाऊन पोहोचली। महाराष्ट्राच्या सामान्य जनतेने दिलेला हा कौल आहे। बरोबर आहे, सामान्य जनतेने दिलेला कौल आहे। नवनाथ पण आपल्यासोबत आहेत। नवनाथजी, महापालिका निवडणुकीच्या आधी भाजपचं हे सगळ्यात मोठं यश आहे। पार्लमेंट ते पंचायत भारतीय जनता पार्टीच आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये हे अभूतपूर्व असं यश भारतीय जनता पार्टीला मिळालेलं आहे। ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीने कार्यकर्त्यांसाठी उतरून काम करणे पाहिजे, महाराष्ट्रामध्ये विजय मिळाला। 16 तारखेला मुंबईमध्ये जोरदार सेलिब्रेशन करायचं आहे आणि ज्या पद्धतीनं उद्धवजी ठाकरे असतील, राजी ठाकरे असतील, एकत्र येण्याचा प्रयत्न करतायत, त्याचा काही परिणाम होणार नाही। मुंबई महाराष्ट्र देवाभाऊंच्या पाठीशी असेल। आपले प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जी येत आहेत, आपण त्यांचं स्वागत करूया। बरोबर आहे, रवींद्र चव्हाण जे आहे ते प्रदेशाध्यक्ष या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळते। साहजिकच आहे, भाजपच्या वतीनं आता प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात हे पहिलं यश जे आहे ते भाजपने संपादन केलेलं आहे। प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात भाजपचं हे पहिलं यश जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। आपण पाहू शकतो मोठ्या संख्येनं भाजपचा जल्लोष जो आहे तो प्रदेश कार्यालयात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।